अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिर सोहळा मूर्ती प्राणप्रतिष्ठा यांच्या अनुषंगाने मिरज येथे अयोध्या श्रीराम मंदिर प्रतिकृती उभारण्यात आली। या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, त्यांच्या पत्नी सौ सुमनताई खाडे व चिरंजीव सुशांत दादा खाडे या कार्यक्रमामध्ये डॉक्टर्स, केमिस्ट, व्यापारी सह पत्नी होम हवन करण्यात आला। मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव संपन्न झाला। या प्रसंगी अयोध्येमध्ये गेलेल्या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। हा दिवस सुवर्ण अक्षराने कोरावा असा सगळ्या देशवासियांना तो आहे। आज प्रभू रामचंद्र यांच्या अयोध्येच्या जन्मस्थानी आज मंदिराचे लोकार्पण सोहळा आणि प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना हा सोहळा अयोध्येमध्ये होत आहे। त्याचं उद्घाटन ज्यांनी हा प्रकल्प खूप वर्षापासून पेंडिंग होता, 500 वर्ष 600 वर्ष, ह्यामध्ये कितीतरी युद्ध झाली, किती लोकांचे मृत्यू झाले, किती लोकांनी आपलं रक्त वाहिलं आणि म्हणून हा दिवस महत्त्वाचा आणि पुण्याचा मानला जाईल। त्या कारसेवक असतील, काही इतर सगळे नागरिक असतील, हिंदुत्वाचे काही लोक असतील, पण ह्यांनी कारसेवकाचा एक हल्ला करून मस्जिद पाडून आज तिथं राम मंदिर उभारायला मोठानीच निकाल दिला आणि त्यानंतर आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा प्रस्ताव मांडला आणि प्रस्तावानंतर आज राम मंदिर तयार होऊन आज ते राम मंदिर सगळ्यांना लोकार्पणासाठी उपलब्ध करून द्यायची व्यवस्था केली। मी धन्यवाद मानतो मोदी साहेबांचं, नड्डा साहेबांचं, अमित शाह साहेबांचं आणि सर्व कारसेवकांचं असेल आणि ज्यांनी ह्या मंदिरासाठी प्रयास केला, ज्यांनी इच्छा व्यक्त केल्या, कितीतरी पिढ्या ह्यामध्ये गेल्या की आज राम मंदिर होते का नाही, पण हे राम मंदिर आज उभा राहिलं आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज तिचा 12 वाजता संपन्न होतो आहे। मी सगळ्या नागरिकांना विनंती करेन की ऑनलाईन हा सोहळा होणार आहे। आपल्या इथं पण आपण ऑनलाईनची सोय केलेली आहे, स्क्रीन लावलेलं आहे, तो सोहळा बघण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहू। कालपासून आमच्या मिरज शहरामध्ये एक जल्लोषाचं वातावरण, एक मोठी रामलल्लांची एक रॅली काढली गेली आणि आज सकाळी इथं मूर्ती प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर होमचा कार्यक्रम झाला। होमला जवळजवळ 200-250 लोक इथं होमला बसले, प्रसाद झाला, कारसेवकांचा आम्ही मानसन्मान सत्कार केला, त्यांचं अभिनंदन केलं। तर असा हा कार्यक्रम संपन्न झाला आणि आता दर्शनासाठी काही वेळातच दर्शनासाठी मंदिर उघडं होईल, ओपन होईल, सगळ्यांना दर्शन घ्यायला इथं मुभा मिळेल। संध्याकाळी गीत रामायणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या गीत रामायणच्या कार्यक्रमालाही आपण सर्वांनी उपस्थित राहावं एवढी मी आपल्याला विनंती करतो। आणि निश्चितच आज केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र असेल, केंद्रामध्ये मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्राचे देवेंद्र साहेब असतील, त्यांचं मी सगळ्या नागरिकांच्या वतीनं हा सोहळा आमच्या नशिबी आणला आणि जिता जागता बघायला आम्हाला भाग्यात आणला। आपण सगळे भाग्यवान ठरलो, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम।